सुप्रीमोज जिमचा हळदीकुंकू समारंभ रेसिपी कॉन्टेस्ट दिमाखात पार पडलं। या निमित्तानं आयोजित स्पर्धांमधील विजेत्यांना सुप्रीमोज अवॉर्ड देऊन गौरविण्यात आलं। सुप्रीमोज जिम सावंतवाडी बांदा यांचा हळदीकुंकू समारंभ रेसिपी कॉन्टेस्ट आयोजित करण्यात आली होती। या जिमच्या सदस्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। एकापेक्षा एक सरस अशा रेसिपी यावेळी तयार करण्यात आल्या। या रेसिपी कॉन्टेस्टचं परीक्षण शेफ प्रसन्ना कोदे यांनी केलं। सायंकाळी जिममधील महिलांचा हळदीकुंकू समारंभ पार पडला। यानंतर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले। दरम्यान केवळ धार्मिक रूढी परंपरा म्हणून हा हळदीकुंकू समारंभ नसून व्यवस्थापन कौशल्य, वैचारिक देवाणघेवाण, बुद्धी चातुर्य, अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी या समारंभाचं तसेच रेसिपी कॉन्टेस्टचं आयोजन करण्यात आल्याचं मत सुप्रीमोज जिमच्या संचालिका नयना सावंत यांनी व्यक्त केलं। यानंतर या समारंभाचं अवॉर्ड फंक्शन पार पडलं। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मालवणी कवी रुजारियो पिंटो, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक तळवी, मास्टर शेफ प्रसन्ना कोदे, सुप्रीमोज जिमचे संचालक वैभव सावंत, नयना सावंत आदी उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी सुप्रीमोज जिमच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। बोलतो थोडा। मॅडम तुमचे धन्यवाद आणि सरांचे पण, सावंत सरांचे आणि पिंटो सर आणि आम्हाला लहानपणापासूनचा मित्रच आहे मंडळी, तसंच विवेक, सगळ्यांचे धन्यवाद। मी जेव्हा इथे आलो किंवा विवेक सर मला भेटले सावंतवाडी, त्यांच्याशी बोलताना मला असं वाटलं की हा माणूस थोडा वेगळा आहे। म्हणजे जिमचा धंदा बिझनेस करणारा माणूस नाही आहे। हा बोलताना आतून बोलतोय, काही सांगताना तुम्हाला इन्स्ट्रक्शन देताना पण खूप वेळा बघितलं की ते आतून बोलतात, फक्त हे वरच्यावर बोलत नाहीत। काही इन्स्ट्रक्शन देताना ते एक जवळचा माणूस म्हणून देतात, एक तुम्ही जस्ट जिममध्ये येताय म्हणून ते देत नाही इन्स्ट्रक्शन। त्यांनी खूप वेळा नोट केले आहे, म्हणून मी त्यांच्याकडे जास्त अटॅच झालो। मी त्यांनी मला विचारलं की प्रसन्न तुला अशा स्पर्धेला परीक्षा द्यायचं आहे, तुला काय द्यावं लागेल? तर तुम्ही मला काय विचारताय काय द्यावं लागेल? मला काही नको बोलेल, माझं तर ऑनर आहे, मी माझ्यासोबत मी येईल। आणि मला आवडलं, म्हणजे दुपारी मी म्हटलं की तुमची जे स्पर्धक आहेत आणि स्पर्धकांचा रिस्पॉन्स होता तो अक्षरशः एका चांगल्या शेफचा होता। मला खूप नंबर काढताना खूप त्रास झाला। मॅडमला पण म्हटलं की सगळेच खूप चांगले आहेत, त्याच्यात एक चांगल्या शेफ्सनी भाग घेतला होता। तसाच शेफच्या बायकांनी, म्हणजे हळदी शेफ होते तरी त्यांना खूप चांगलं गायडन्स होतं, त्यांनीसुद्धा भाग घेतला होता। आणि तुम्ही विचार कराल 32 स्पर्धक आणि प्रत्येकाने 4-4, 5-5 आयटम बनवले होते। मी जवळजवळ 140 ते 50 आयटम खाल्ले जात। त्याच्यामुळे मला आता पुन्हा जिम जॉईन करावी लागेल। खूप छान स्पर्धा झाली आणि त्याच्यानंतर मी सरांना पण म्हटलं की आपण मोठ्या प्रमाणात काहीतरी करू। आता हे फक्त ह्या लिमिटेड जिम पुरतीच होती स्पर्धा, आपण मोठी स्पर्धा ह्याच्यातून खूप काही चांगलं निघेल। जसं त्या एक टीचर मॅडम होत्या, त्या बोलल्या की मी अशा पौष्टिक रेसिपीज मुलांसाठी शाळेत राबवण्याचा प्रयत्न करते वगैरे। खूप चांगल्या आयडियाज आहेत आणि खूप चांगल्या रेसिपीज दिल्या। मी काही इन्स्ट्रक्शन दिले, जसे तेलाचे, घरात जर तुम्ही 4 चमचे तेल वापरता तर 1-1 चमचा कमी करत जा, तो आपल्या पैशाला पण चांगला आहे आणि हेल्थसाठी पण चांगला आहे। त्याच्यामुळे सर आहेतच, वेळोवेळी ते गाईड करतील। तुम्हाला काही रेसिपी संबंधी लागलं, डाएट संबंधी लागलं, तुम्ही माझ्यासाठी या, माझ्याकडे या। माझं रेस्टॉरंट स्टँडच्या मागे KP किचन प्रसन्न म्हणून आहे, नंबर दिलेले आहेत खूप जणांकडे। तुम्ही कधीही तुमच्या काही क्वेरीज असल्या तर मला विचारा। सुप्रीमोज जिमच्या हळदीकुंकू व रेसिपी कॉन्टेस्ट कार्यक्रमास आज उपस्थित असलेले, मालवण खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय रोजरी सर, आमचे मित्र कोदे सर, तसेच सावंत दाम्पत्य, सुप्रीमोज जिमचे सर्व व आपण सुप्रीमोज जिमचे सर्व सदस्य, त्यांना माझा नमस्कार। सरांचं सांगायचं म्हणजे जसं टोपले साहेबांनी सांगितलं तसं सरांनी सावंतवाडीमध्ये सुप्रीमोज जिमची सुरुवात 16मध्ये केली आणि त्याचा एक सदस्यसुद्धा त्यावेळी होतो। तिथे जाऊन आता वेळेअभावी मला यायला मिळत नाही आहे, पण तिथे बघितलं तर सरांची या दोन्ही सावंत दाम्पत्यांचे बघितले तर
सावंतवाडी शहरातील लोकांना काहीतरी आपण चांगली सेवा द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी जी धडपड होती ती मी सतत पाहायचो. कारण सकाळी मला वाटतं एक 4:30-5 वाजता ते जिम खोलायचे. सकाळी 5:30 वाजल्यापासून दोघेही तिथे असायचे ते रात्री 9:30 ते 10 वाजेपर्यंत. म्हणजे ज्याला जसा टाईम ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे तुम्ही या, पण तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, हाच त्यांचा एक मंत्र होता. आणि मला ही खरेदी जागा घरगुती खानावळीसाठी म्हणून ही शेड बांधलेली. पण सर मला म्हणाले, सर मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला तिथे जागा होत नाही, मला मशिनरी तिथे नवीन आणता येत नाही आहे, त्यामुळे जरा मला तुमचं जरा सहकार्य हवं आहे. तर मी अक्षर म्हणजे माझ्या भावासाठी मी हे केलेलं होतं. पण या दोघांची धडपड बघून म्हटलं, सर चला तुम्ही आता तुमची जर हे करायची इच्छा तर तुम्ही म्हणला करा. ते दिवस तुमच्या आणखी कुठे काही सोय होत नाही तोपर्यंत तुम्ही बिंदास काय असेल ते करा. त्याच्यानंतर मी कधी त्यांना कधी फोनही केला नाही किंवा काहीच नाही. कारण सावंतवाडीसाठी जर ते काहीतरी चांगलं करतात तर त्या दृष्टीने माझा सुद्धा काहीतरी हातभार लागावा हाच माझा त्याच्या मागचा हेतू होता. आणि म्हणून मी सरांनी ज्यावेळी मला एक सांगितलं की अशी मला त्या जागेची थोडीशी अडचण होते आणि मला जरा एक रुपये करून जागा उपलब्ध करून, मी तुम्हाला तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सरांना लगेच सांगितलं. आणि सर अक्षरशः बांधकाम चालू असताना दोघेही ते उभं राहून काम कम्प्लीट करून घेत होते. ते फरशी एक नव्हती सर सांगायचे माझ्या मागे. त्याने त्यांचा जो फॉलोअप बघितला ना तर कंटिन्यू असेल त्यांची धडपड. आणि सर मला एक असं वाटतं की तुम्ही सावंतवाडी शहरात शरीर सौष्ठव स्पर्धा तुम्ही एक मोठी जिल्हास्तरीय असे आयोजित करावी आणि त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आमच्या पक्षाकडून असेल किंवा माझ्याकडून असेल, माझ्या सहकाऱ्यांकडून असेल, ते मी देण्याचा तुम्हाला आज शब्द देतो. आणि कारण तुमची जशी धडपड आहे, जशा मुंबईत सुविधा मिळत आहे, मला वाटतं जिल्ह्यात सुप्रीम जिम इथे सुविधा देणारी पहिलीच जिम असेल. आणि याची शाखा सुद्धा तुम्ही आता बांद्यात सुरू केली, त्यामुळे बांद्यातल्या लोकांना सुद्धा इथे सेवा मिळत आहे. त्याच धर्तीवर एक तुम्ही तुमचं जसे प्रयत्न तसे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही व्यायामपटू असतील त्यांना सुद्धा कुठेतरी त्याचा बेनिफिट होईल. त्या स्पर्धेतून त्यांना सुद्धा काहीतरी उत्स्फूर्त असं शेवटी काय ज्यावेळी स्पर्धा घेतो त्याचवेळी त्यांचा सहभाग, जे तरुण पिढी आहे त्यांचा सुद्धा सहभाग याच्यात उत्स्फूर्तपणे होतो. त्यामुळे जरा लवकरात लवकर तुम्ही सुद्धा एक सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करावी मला तुमची विनंती आहे. मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची जी संधी दिला त्याबद्दल सुप्रीमो जिम संपूर्ण परिवार व सावंत सर, सावंत मॅडम यांचा मी ऋणी आहे. आणि त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. दरम्यान मालवणी कवी रुजारियो पिंटो यांनी आपल्या मालवणी कविता सादर करत कार्यक्रमाला रंगत आणले. आज सुप्रीमो जिमचं भाजी कुंकू आणि रेसिपी स्पर्धा झाली. सर्वांना शुभेच्छा. आणि मला माहिती आहे तुम्ही स्पर्धेचे नंबर करण्यासाठी उत्सुक असाल. भाषणामध्ये तुम्हाला तेवढी आता वेळ झाल्यामुळे उत्सुकता नसेल आणि मी सुद्धा भाषण करून किंवा तुम्हाला मार्गदर्शन करणं एवढा मोठा नाही आहे. पण एवढं सांगतो की तुम्ही फार लकी आहात. तुम्हाला सरांसारखे, सावंत सर आणि मॅडमसारखे शिक्षक इथे मिळाले. मी मालवणवरून येऊन आता मी 6-7 महिने झाले सरांच्या सान्निध्यात आलो आहे. मी 22 किलो वजन कमी केलं सरांचे फक्त मार्गदर्शन. तुम्हाला उत्तर ते मिळतात, भेटतात, सांगू शकतात. मी फक्त फोनवर विचारतो. माझं 122 किलो वजन होतं. सगळं शुगर होती, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज हे सगळं झालं. आता डॉक्टरने मला सगळ्या गोळ्या बंद केल्या. मला आयुष्यभर घ्यावं लागतं सांगितलं होतं. त्या सगळ्या गोळ्या मला बंद झाल्या आहेत. 22 किलो वजन मी कमी केलं. फक्त मॅडमनी लिहून दिलं काय कसं खायचं आणि सरांनी व्यायाम प्रकार शिकवले. 2 वेळा मी इथे आलो. 1-1 तास लागला मला. आणि मला धंदा आहे माशाचा. रोज माझ्याकडे 2 ट्रक मासे असतात. मला एवढं 120-150 कामदार आहेत माझ्याकडे. पण तरी त्यातून वेळ काढून मी सायकलिंग करतो. सरांनी सांगितलेले व्यायाम आता 5:30 वाजता उठून मी करतो सगळे ते. आणि त्यांचे माझे गुरु आहेत ते. त्यांच्यासोबत बसायला सुद्धा मला कसं वाटतं एवढं. तर मी माझे डॉक्टर म्हणाले तुला हे इतकी वर्ष सांगतोय तुला कळलं नाही का? म्हटलं मला फक्त दाढ यायला 60 वर्ष लागली. आता मी एवढा फिट आहे. आणि तुम्ही म्हणून तुम्हाला म्हटलं की तुम्ही लकी आहात, तुमचं मला असे गुरु मिळाले. तर मी बोलण्यामध्ये जास्त येत नाही. मी मालवणी कवी म्हणून लोक मला ओळखतात. माझ्या मुंबई विद्यापीठामध्ये 2 कविता आहेत अभ्यासक्रमासाठी. SYBA ला गोव्याच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा माझी कविता आहे.
तर मालवणी हे माझं नाही, मालवणीचं महत्त्व आहे. तुम्हाला सुद्धा मालवणी सर्वांना समजते का? आणि नाही समजले तरी मालवणी समजेल एवढी सोपी आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सुद्धा कविता करू शकता. एवढ्या कविता करणं सोपं असतं. आता कवी कुठच्याही भाषेतला असतो, तो आपल्या आईवर कविता करतो. मी मालवणी आहे, मालवणीमध्ये आपल्या आईवरची कविता. माय आय नाही माय त्याचा कै काय नाही, आय नाही माय त्याचा कै काय नाही, होय की नाही बाबा होय की नाही. आय ती आय खरी दुधावरची साय, घसरलो कधी पाय तर हळद तुरटी लाय. आय ती आय खरी दुधावरची साय, घसरलोच कधी पाय तर हळद तुरटी लाय. लगीन करून आणले पिका पटकन कळणार नाही, लगीन करून आणले पिका पटकन कळणार नाही. योग उशीर झालो तरी वाट बघता माय, जीवात बरा नसला तर सांगूचा लागणार नाही, जीवात बरा नसला तर सांगूचा लागणार नाही. ह्याच माका समजा नाही पिका कळता कसा काय. म्हणून म्हणते आय नाही माय त्याचा काही काय नाही, आय नाही माय त्याचा खरा काय नाही, काहीच काय नाही, काहीच काय नाही. आपण कोकणातली माणसं, आपल्याला कितीही जरी वाईट प्रसंग गेलो तरी आपण दुसऱ्याचा भला चिंततो. कोकणातली माणसं तशी आहेत. म्हटलंय ना त्यांच्या काळात शाळी भरलेत. तर असा कोकणी माणूस तुमच्या पुढे सादर करतो. कवितेचं नाव आहे पाऊस. केवढं येऊ पाऊस, केवढं येऊ पाऊस, घरात नाही आऊस, घर सगळा गळता, चाय चुलीरच जळता. पावसाचं लागलो धारो, पावसाचं लागलो धारो, तिथून येऊ बारदाने वारो, घरावरचं वाट असो हलता, बघूनच काळीच कलकलता. वारो असो स्वसाट, वारो असो स्वसाट, हलता सगळा खोपाट, पावसच पाऊस पडता, दुर्वय भरात वाहता. पावळेचं पाणी दारात, पावळेचं पाणी दारात, चिखल झाला घरात, सगळे सुखांचे उत्तर, आमची भांडी पेवतात. पावळेचं पाणी दारात, चिखल झाला घरात, सगळे सुखांचे उत्तर, आमची भांडी पेवतात. कविता करा म्हणे पावसात, कविता करा म्हणे पावसात, अहो कविता करा काय पावसात. आमचं वावलं अर्धो संसार, आमचं वाहन गेलो संसार, आमचं संसार वावलं तरी, आमचं संसार वावलं तरी पाऊस असंच पडाले, आमचं संसार वावलं तरी पाऊस असंच पडाले. देव बाबा यावर्षी पीक पाणी बरा येऊन दे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबावे, सगळ्यांची पाणी कपात रद्द होऊ दे, पीक पाणी बरा येऊन दे, पीक पाणी बरा येऊन दे, पीक पाणी. आता सगळेच माणूस चांगले असतात नाही, थोडे कोकणातले काही टिपिकल माणूस सुद्धा असतात. कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी त्रास घेऊन श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणारे. असाच एक टिपिकल माणूस बाबूराव, पोलीचं नाव आहे बाबूराव. तुम्ही बोलवलास म्हणा इलय, तुम्ही बोलवलास म्हणा इलय, वाढलास म्हणा जेवलंय, तुम्ही बोलवलास म्हणा इलय, वाढलास म्हणा जेवलंय. जवान होण्यात असताना सध्या माका पावचाय, नाव माझा बाबूराव, फेमस असे सगळं गाव. तुम्ही बोलवलास तर ये, तुम्ही बोलवलास तर ये, वाढलास तर जे, दिलास थोडी घे. तुम्ही बोलवलास तर ये, वाढलास तर जे, दिलास थोडी घे. पाण्याशिवाय पे, पिल्यावर पाय पडता वाकडो, पिल्यावर पाय पडता वाकडो, मला होतं एखादं आकडो. पिल्यावर पाय पडता वाकडो, मला होतं एखादं आकडो. या आकडो कधी लागा, मी जमिनीत नाही ढगा. तर नशीब कधी फिरला, तर नशीब कधी फिरला, मी टाटा नाही तर फिरला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुप्रीमोस फूड मास्टर अवॉर्ड आसिफ शेख, कुकिंग क्वीन आशा कानविंदे, कुकिंग किंग अभिषेक भोसले, सोनू धुरी, टेस्ट द बेस्ट अवॉर्ड निलिमा चलवडी, बेस्ट मॉम्स किचन रेसिपी अनुजा साळगावकर, बेस्ट क्विक रेसिपी ऋतुराज नार्वेकर, ओल्ड इज कोल्ड रेसिपी राधिका गुळेकर, बेस्ट ट्रॅडिशनल रेसिपी निशा गवस, बेस्ट न्यूट्रिशियन रेसिपी समीक्षा तिवरेकर. तर हळदी कुंकू समारंभात फेस ऑफ द डे अवॉर्ड श्रद्धा चारी, हळदी कुंकू क्वीन उत्कर्षा कल्याणकर, बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड पूजा खंडागळे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी मालवणी कवी रुजारिओ पिंटो, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक तळवी, मास्टर शेफ प्रसन्ना कोदे, सुप्रीमोस जिमचे संचालक वैभव सावंत, संचालिका नैना सावंत आदींसह जिमचे सदस्य, त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.